अतिशय सोप्या पद्धतीने खूपच झटपट मस्त मोकळी आणि फारच चविष्ट अशी ही चिकन दम बिर्याणी बनून तयार झाली आहे। नमस्कार, मी सुवर्णा's रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण चिकन दम बिर्याणी बघणार आहोत। तर ही बिर्याणी बनवायला अगदी सोपी आहे, अगदी झटपट बनते आणि फारच चविष्ट अशी ही बिर्याणी बनून तयार होते। तर चला मग ही मस्त अशी बिर्याणी बनवायला सुरुवात करूयात। तर यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेला आहे। चिकन 2 पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे। तर आता याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे। तर इथे मी छोटा अर्धा चमचा मीठ यामध्ये घालते आणि अर्धा लिंबू यामध्ये आपल्याला पिळून घ्यायचा आहे। तर घातलेला लिंबू आणि मीठ या चिकनला व्यवस्थित आपल्याला चोळून घ्यायचं आहे। तर मीठ आणि लिंबू या चिकनला चोळून घेतल्यानंतर याच्यावरती झाकण लावून हे बाजूला ठेवूयात। जोपर्यंत आपण पुढची तयारी करत आहोत तोपर्यंत आपल्याला हे झाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे। तर बिर्याणीसाठी इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे। तर हा तांदूळ जुना आहे, शक्यतो बिर्याणीसाठी जुना तांदूळच वापरायचा आहे आणि वजनामध्ये हा तांदूळ मी अर्धा किलो घेतलेला आहे। तर जेवढं चिकन आहे तेवढंच आपल्याला तांदूळ घ्यायचं आहे। तर तांदळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी किंवा जास्त करू शकता। तर हा तांदूळ आपल्याला व्यवस्थित चोळून 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि जोपर्यंत आपण पुढची तयारी करतोय तोपर्यंत पाण्यामध्ये हा तांदूळ भिजत ठेवायचा आहे। अगदी 5, 10 किंवा 15 मिनिटे ठेवला तरी चालू शकतं। तर सगळ्यात आधी आपण चिकन शिजण्यासाठी ठेवणार आहोत। तर कुकरमध्ये मी 2 ते 2.5 चमचे तेल घेतलेलं आहे। यामध्ये सगळ्यात आधी एक तेजपान घातलेला आहे आणि 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते मी यामध्ये घालते आणि हा कांदा आपल्याला हलकासा मऊसर करून घ्यायचा आहे। अगदी 1 ते 1.5 मिनिटांमध्ये हा कांदा छान मऊसर झालेला आहे। तर आता याच्यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहोत। तर इथे मी 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहेत। तर हा टोमॅटो सुद्धा आपल्याला छान परतून मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। टोमॅटो इथे छान मऊसर झालेला आहे। तर आता याच्यामध्ये 1 मोठा चमचा आलं आणि लसूण मी ठेचून यामध्ये घातलेला आहे। 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं ठेचून यामध्ये मी घातलेलं आहे। तुम्ही आलं लसणाची पेस्ट वापरला तरीही चालू शकतं। तर हे सगळं साहित्य छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता गॅस अगदी बारीक करायचा आहे आणि यामध्ये 1 वाटी मी ताजं आणि घट्टसर दही घातलेलं आहे। तर हे दही आपल्याला अगदी बारीक गॅसवरती परतून घ्यायचं आहे। तर घातलेलं दही छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये मी 2 छोटे चमचे लाल तिखट यामध्ये घालते। तर हे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी किंवा जास्त करू शकताय। तर घातलेलं तिखट छान परतून झालेलं आहे। आता याच्यामध्ये मी 1 चमचा धने जिरे पावडर आणि 1 चमचा इथे मी गरम मसाला वापरलेला आहे। पुन्हा एकदा हे सगळंच साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आता 1 छोटा चमचा हळद यामध्ये घातलेली आहे आणि मुरत ठेवलेलं चिकन यामध्ये घालून छान मसाल्यांसोबत आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे चिकन मी जास्त वेळ मुरण्यासाठी ठेवलं नव्हतं। जोपर्यंत पुढची तयारी करते तोपर्यंत मी हे चिकन मुरवून घेतलेलं आहे। तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही अर्धा तास, 1 तास किंवा अगदी 2 तास हे चिकन मुरत ठेवला तरी चालेल, पण ते फ्रीजमध्ये ठेवा। तर आता यामध्ये मी छोटा अर्धा चमचा मीठ घातलेला आहे। चिकन मुरण्यासाठी जेव्हा ठेवलं होतं तेव्हा अर्धा चमचा मीठ वापरलं होतं। तर त्याचा अंदाज घेऊनच आपल्याला हे मीठ घालायचं आहे। तर सगळं छान मिक्स करून झाल्यानंतर गॅस अगदी मंद ठेवायचा आहे आणि यावरती एखादं झाकण ठेवायचं आहे। झाकण लावून अगदी मंद गॅसवरती हे चिकन स्वतःच्या पाण्यावरतीच वाफवून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकताय 5 मिनिटांनंतर चिकनला छान स्वतःचं पाणी सुटलेलं आहे आणि या पाण्यावरतीच आपण हे चिकन शिजवून घेणार आहोत। तर हे पाणी जर अगदीच कमी असेल तर 1 छोटी वाटी गरम केलेलं पाणी यामध्ये घालायचं आहे आणि हे चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर या चिकनमध्ये अगदी पुरेसं पाणी आहे, त्यामुळे मी जास्तीचं पाणी घालणार नाहीये आणि आता कुकरला झाकण लावलेलं आहे आणि गॅस अगदी बारीक ठेवायचा आहे। बारीक गॅसवरती 10 ते 12 मिनिटे हे चिकन मी शिजवून घेणार आहे। हे चिकन जर तुम्ही मोठ्या गॅसवरती शिजवून घेणार असाल तर थोडंसं गरम केलेलं पाणी टाकून मगच हे चिकन शिजवून घ्या। मोठ्या गॅसवरती 3 शिट्ट्या आणि मध्यम गॅसवरती 2 शिट्ट्या करून घेतला तरी चालू शकतं। चिकन होते तोपर्यंत आपण दुसऱ्या बाजूला बिर्याणीचा भात बनवूया। तर इथे मी मोठ्या पातेल्यामध्ये 2 लिटर पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे। काही खडे मसाले इथे मी घेतलेले आहेत। यामध्ये मी 2 तेजपान, 2 हिरवी वेलची, 2 लवंगा, 2 छोटे तुकडे दालचिनीचे आणि 1 छोटा चमचा जिरे घेतलेले आहेत। यासोबतच इथे मी 2 चमचे खडे मीठ यामध्ये घातलेले, थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा पुदिना बारीक चिरून यामध्ये घातलेला आहे।
तर हा भात छान मऊ आणि मोकळा होण्यासाठी चमचाभर तेल घालायचं आहे। तेलाच्या ऐवजी तुम्ही तूप घालू शकताय। त्यासोबतच तुम्ही 2-3 हिरव्या मिरच्या तुकडे करून यामध्ये घातलेले आहेत। तर आता याच्यावरती झाकण लावायचा, गॅस मी मोठाच ठेवलेला आहे। या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे। तर तोपर्यंत इथे मी कांदा तळून घेणार आहे। तर 2 कांदे मी अशा पद्धतीने उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत आणि इथे मी तडका पॅनमध्ये हे कांदे छान असे तळून घेते। छान लालसर रंगावरती आणि कुरकुरीत होईपर्यंत हा कांदा तळून घ्यायचा आहे। कांदा छान लालसर आणि कुरकुरीत झालेला आहे। हा काढून घेते आणि चाळणीवरती पसरवून ठेवते आणि इथे 10 ते 12 मिनिटांनंतर मी गॅस बंद केला होता। कुकर थंड झाल्यानंतर मी उघडलेला आहे। चिकन आपलं तयार आहे आणि दुसऱ्या बाजूला पाणी उकळायला ठेवलं होतं। भात बनवण्यासाठी पाण्याला उकळी आलेली आहे। तर आता पाण्यामध्ये आपण जो तांदूळ भिजत घातला होता तो तांदूळ पाण्यातून काढून आपण या उकळत्या पाण्यात घालायचा आहे। सगळा तांदूळ घातल्यानंतर झाऱ्याने किंवा पळीने हा तांदूळ व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। तर या भाताचा गॅस सुरुवातीपासून शेवटपर्यंत मोठाच ठेवायचा आहे। जोपर्यंत तयार झालेला भात काढून आपण चिकन वरती घालत नाही तोपर्यंत याचा गॅस मोठाच हवा। बारीक गॅसवरती जर तुम्ही हा भात बनवून घेतला तर तांदूळ भिजू शकतो आणि याचे तुकडे पडू शकतात। तर हा भात तयार होण्यासाठी 7 ते 8 मिनिटे लागतात। त्या दरम्यान 4 ते 5 वेळेलाच हा तांदूळ छान ढवळून घ्यायचा आहे आणि चेक करायचा आहे। एकसारखा ढवळत राहायचा नाही आहे, त्याचबरोबर सारखा चेक करायचा नाही आहे, नाहीतर मग ही भाताची शीतं मोडू शकतात। 80 ते 90% हा भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे, कारण चिकन आपण व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे। तर इथे हा भात मी पुन्हा एकदा चेक करते। तर इथे हे भाताचं शीत तुम्ही बघू शकता, छान मऊसर असं शिजलेलं आहे। साधारण 90% हा भात आपला तयार झालेला आहे। पुन्हा एकदा तयार चिकन अगदी बारीक गॅसवरती ठेवलेलं आहे। ही बिर्याणी मी कुकरमध्ये बनवते। तुम्ही हे सगळं चिकन एखाद्या भांड्यात काढून त्यामध्ये बिर्याणी बनवला तरी चालू शकतं। तर अशा गाळणीने हा तयार भात आपल्याला काढून घ्यायचा आहे, पाणी सगळं निथळून काढायचं आहे आणि हा तयार भात अशा पद्धतीने या चिकनवरती घालायचा आहे। सगळा भात याच पद्धतीने काढून या चिकनवरती मी घातलेला आहे आणि हा भात थोडंसं अशा पद्धतीने पसरवून घ्यायचा आहे। छान एकसारखा पसरवून झाल्यानंतर यावरती तळलेला कांदा घालायचा आहे। तुम्हाला आवडत असतील तर थोडेसे तळलेले काजू सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता। यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। बारीक चिरलेला पुदिना थोडासा घातलेला आहे आणि हे जे कांदा तळलेलं तेल आहे तर हे तेल सुद्धा आपल्याला 4 चमचे यामध्ये घालायचं आहे। तळलेल्या कांद्याच्या तेलाचा फ्लेवर या बिर्याणीमध्ये अगदी सुंदर येतो। यानंतर 1 चमचाभर तूप मी घातलेलं आहे। तर या बिर्याणीला मस्त फ्लेवर येण्यासाठी इथे मी केवडा वॉटर घालते। अगदी पाव चमचा केवडा वॉटर आपल्याला यामध्ये घालायचा आहे। यासोबतच पाव चमचा इथे मी गुलाब पाणी सुद्धा वापरलेलं आहे। तर हे दोन्ही ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर घाला, नाही घातला तरी चालेल। आणि इथे मी थोडंसं केशर गरम पाण्यामध्ये भिजत घातला होता, तर हे केशराचं पाणी सुद्धा मी यामध्ये घालते। तर या तिन्हीच्या ऐवजी अर्धा चमचा वेलदोड्याची पावडर जरी घातला तर या बिर्याणीला मस्त स्वाद येतो। तर आता अगदी शेवटी 1 अर्धी वाटी भात शिजवलेलं जे पाणी होतं ते पाणी यामध्ये मी घालते। या बिर्याणीला छान वाफ येण्यासाठी अगदी थोडंसं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे। तर आता कुकरचं झाकण लावायचं आहे आणि अगदी मंद गॅसवरती हा कुकर आपल्याला ठेवून द्यायचा आहे। 10 ते 12 मिनिटे अगदी मंद गॅसवरती हा कुकर आपल्याला ठेवायचा आहे। सुरुवातीचे 5 ते 7 मिनिटे डायरेक्ट गॅसवरती तुम्ही हा कुकर ठेवू शकता आणि नंतरचे 5 मिनिटे एखाद्या तव्यावरती हा कुकर तुम्ही ठेवला तरी चालू शकतं। 10 ते 12 मिनिटांनंतर गॅस बंद केला तरी कुकरचं झाकण लगेच न उघडता 15 ते 20 मिनिटे तसंच राहू द्यायचं आहे, म्हणजे बिर्याणी व्यवस्थित मुरली जाते आणि त्यानंतर तुम्ही झाकण काढून ही बिर्याणी सर्व करू शकता। तर इथे मी 12 मिनिटांनंतर गॅस बंद केला होता, पण कुकर इथे मी 15 ते 20 मिनिटांनंतर उघडलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकताय अगदी मौसूद आणि मोकळी अशी ही बिर्याणी आपली बनून तयार झालेली आहे। ही अशी परफेक्ट बिर्याणी अगदी झटपट आणि खूप सोप्या पद्धतीने बनून तयार होते। मस्त स्वादाची, फारच चविष्ट आणि अशी ही मसालेदार बिर्याणी अगदी सोप्या पद्धतीने बनून तयार होते। तर ही बिर्याणी एका डिशमध्ये मी काढून घेते आणि इथे तुम्ही बघू शकता अगदी मोकळी पण तरीही अगदी मौसूद अशी ही बिर्याणी तयार झालेली आहे। फारच चविष्ट आणि मस्त मसालेदार अशी ही बिर्याणी तयार झालेली आहे। खूप सोप्या पद्धतीने ही बिर्याणी आपण बनवलेली आहे। तर याच्यावरून थोडासा तळलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा पुदिना घालायचा आहे। कांद्याची स्लाइस आणि लिंबूची फोड सोबत ही बिर्याणी सर्व केलेली आहे। तर तुम्ही सुद्धा या अगदी सोप्या पद्धतीने ही बिर्याणी जरूर बनवून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर दाबा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद।